नमस्कार. स्वागत आहे आपल्या महालक्ष्मी टॅरोट चॅनलमध्ये. आशा आहे तुम्ही सर्वजण सुखरूप असाल, सुरक्षित असाल, आरोग्यसंपन्न असाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आजचा टॉपिक काय आहे? आजचा टॉपिक हा आहे की लोक जो आहेत ना, जे लोक आहेत ते तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमच्या पाठीमागे लोक काय बोलतात, कशा प्रकारे बोलतात, चांगलं बोलतात, वाईट बोलतात, किंवा तुमची स्तुती करतात, तुमचं कौतुक करतात, की तुमच्याबद्दल अजून काही बोलतात, याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण बघूया. लोक काय बोलतात, लोक काय बोलतात पाठीमाघारी. एंजल्स, प्लीज गाईड मी. लोक काय बोलतात, लोक काय बोलतात. काही जणांच्या बाबतीत लोक असे बोलतात की तुम्ही चीट करता, तुम्ही धोका देता, लोकांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देत नाही, चांगल्या प्रकारे तुम्ही वागत नाही, असे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात असं इथे दिसत आहे. काही लोक तुमच्याबद्दल असंही बोलतात की तुम्ही ना चोरी करता, काही ना काही वस्तू चोरून नेता असंही ते म्हणतात. आणि तुमच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही असेही बोलतात, कारण तुम्ही विश्वासाच्या लायक नाही असेही काही लोक तुमच्याबद्दल पाठीमागे बोलताना दिसतात. की तुम्ही लोकांच्या काही ना काही वस्तू चोरून घेऊन जाता, किंवा तुम्ही बेजबाबदार राहता असंही लोकांना वाटते. आणि तुम्ही शॉर्टकट मार्ग निवडता सक्सेस होण्यासाठी, असे लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसत आहेत. म्हणजेच काय, लोक तुमच्या पाठीमागे असेही बोलतात की तुम्ही लोकांना काही ना काही धोका देता, तुमच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही, तुम्ही विश्वासाच्या लायक नाही, असेही लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसत आहे. सेवन ऑफ सोर्ड्स, एक्सप्लेन प्लीज. तुमची एनर्जी बघितली तर खूप आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट खूप उल्हासाने, उत्साहाने करण्याचा प्रयत्न करता आणि त्यात तुम्हाला सफलता मिळतानाही दिसते. म्हणजे तुम्ही यशस्वी होताना दिसत आहे असे इथे दिसते. पण काही लोकांना असे वाटते की तुम्ही योग्य नाही आहात, तुमच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही, तुम्ही त्या लायकीचे नाही, असेही लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसतात. पण तुम्ही ना खूप उत्साही आहात, खूप एनर्जी आहे तुमच्यामध्ये, खूप ऊर्जा आहे, आणि त्या ऊर्जेचा तुम्ही उपयोग चांगला करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही नवीन काही सुरुवात करत आहात असेही इथे दिसते. अशी तुमची एनर्जी इथे येत आहे. खूप चांगली एनर्जी तुमची इथे येताना दिसत आहे. तुम्ही मंगळवार उपवास करत असाल, किंवा बुधवार उपवास करत असाल असंही इथं दिसते, किंवा रविवार उपवास करत असाल अशी इथे एनर्जी येताना दिसत आहे. आणि तुम्ही विशेषतः वडिलांची खूप जास्त आदर करता असंही इथे दिसते. तुम्ही वडिलांचा मान राखता, वडिलांचं ऐकतात असंही इथे लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसतात. की तुम्ही खूप उत्साही आहात, खूप आनंदी राहता, आणि काही ना काही नवीन सुरुवात करणं तुम्हाला आवडतं असेही काही लोक तुमच्याबद्दल बोलताना दिसत आहे. म्हणजेच काही लोक तुमच्याबद्दल चांगलेही बोलतात आणि काही लोक तुमच्याबद्दल वाईटही बोलताना दिसत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करणार आहात, खूप चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहात तुम्ही. असेही लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसतात. की काही लोकांबद्दल लोक असेही बोलतात की तुम्ही खूप हुशार आहात, खूप टॅलेंटेड आहात, आणि त्या हुशारीचा उपयोग पण तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करतात असेही लोक तुमच्याबद्दल बोलताना दिसतात. खूप चांगल्या पद्धतीने बोलताना दिसत आहेत. तर काही लोकांबद्दल लोक वाईटही बोलत आहे असंही इथे दिसत आहे. आता सगळेच लोक सारखे नसतात, काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. तर काही लोक आपल्याविषयी चांगलं बोलणार
आपले मित्रमैत्रिणी असतील तर आपल्याबद्दल चांगले बोलतील, आपले दुश्मन असतील, आपले शत्रू असतील तर आपल्याबद्दल ते वाईट बोलणार. तर आपण त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, फक्त आपण बघायचं की आपल्याबद्दल कोण किती चांगलं बोलत आहे ते. आणि तुम्ही खूप हुशार आहात असंही इथं दिसत आहे. आणि तुम्हाला असे संध्या येतील भविष्यामध्ये, तुम्ही इतकी हुशार आहात की इतकी चांगले संधी येतील की तुम्हाला ना फॉरेन देशामध्ये जाण्याची संधी मिळेल, विदेशामध्ये जाण्याची संधी मिळेल असंही इथे दिसत आहे. म्हणजे तुमचा बिझनेस असेल, तुमचा व्यवसाय असेल तर तुमचा बिझनेस दुसऱ्या देशामध्ये जाण्याचे चान्सेस दिसत आहे. आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेस विस्तार करत आहे असंही दिसत आहे. आणि तुमचा बिझनेस कुठलाही असो, आता तुमचा व्यवसाय छोटा असेल पण तो तुमचा व्यवसाय अजून समोर जाऊन मोठा होणार आहे आणि तुम्ही त्यात प्रगती करणार आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात समोर जाणार आहात असंही इथे दिसत आहे. ते खूपच चांगलं इथे दिसत आहे. आणि तुमचा बिझनेस असेल, व्यवसाय असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करणार आहात. आणि तुमचा बिझनेस जो आहे तो इतर देशामध्ये जाण्याचे बी चान्सेस इथे दिसत आहे. संधी इथं तुम्हाला मिळताना दिसत आहे. आणि तुम्ही जे विचार करता खूप चांगले विचार करता, तुमची दिवसेंदिवस प्रगती होणार आहे असे लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसत आहे. लोक तुमच्या पाठीमागे हेही बोलताना दिसत आहे की तुम्हाला जस्टिस, न्याय खूप प्रिय आहे. तुम्ही न्यायासाठी काहीही करू शकता, स्वतःच्या न्यायाच्या हक्कासाठी लढू शकता, स्वतःला न्याय प्राप्त करून घेण्यासाठी लढू शकता आणि दुसऱ्यालाही न्याय देण्यासाठी लढू शकतात. ही तुमची खूप चांगली क्वालिटीज इथे दिसत आहे की तुम्ही स्वतःसाठी लढू शकता आणि इतरांसाठी लढू शकता. तुम्हाला अन्याय बिलकुल पसंत नाही आहे, कुणावरही तुम्ही अन्याय होताना बघू शकत नाही. हे तुमची सगळ्यात चांगला गुण आहे असंही इथे दिसत आहे. तुमच्यामध्ये ना जिद्द खूप आहे आणि खूप एनर्जेटिक राहता असंही इथे दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला ना स्वतःवरही अन्याय पसंत नाही आहे आणि इतरांवरही अन्याय होताना तुम्ही बघू शकत नाही. इतरांवर अन्याय होताना तुम्ही त्याच्या विरोधात लढायला सुरुवात करता. म्हणजे एखाद्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही त्याच्या बाजूनं होता, ज्याच्यावर अन्याय होत आहे त्याच्या बाजूनं होऊन त्याला लढायला मदत करता. हे तुमची क्वालिटीज आहे, हे तुमच्यात गुण आहे. तुम्ही व्यवसायाने वकील पण असू शकता किंवा जज, न्यायाधीश पण असू शकता. आणि तुम्ही यापैकी कोणीही जरी नसला तरी तुमच्यामध्ये ही क्वालिटीज आहे की तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी दाखवता. ही सगळ्यात मोठी तुमच्यामध्ये गुण आहे असंही दिसते. असेही लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसत आहे. खूपच पॉझिटिव्ह तुमच्याबद्दल बोलताना दिसत आहे. कधीकधी असं होते की तुम्ही ना थोडं डिप्रेशनमध्ये जाता, उदास राहता, निराश होता आणि तुम्हाला उदास व्हायचं नाही आहे असंही लोक तुमच्या पाठीमागे बोलतात की तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये राहता, उदास राहता, निराश राहता असेही लोक तुमच्या पाठीमागे बोलताना दिसत आहे. पण तुमच्यात जी क्वालिटीज आहे, तुमच्यात जे गुण आहे, खूपच चांगले गुण आहे असंही इथे दिसत आहे. त्याचबरोबर इथे हेही दिसत आहे की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ना खूप एन्जॉय करता. तुम्हाला आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करणं, खेळणं, बागडणं हे तुम्हाला खूप आवडते असंही दिसते. मग ते कोणाच्याही घरचं एन्जॉय असो, कोणाच्याही घरचं कार्यक्रम असो, कोणाच्या घरचं लग्न असो, कोणाच्या घरचं सगाई असेल ते त्यामध्ये तुम्ही खूप एन्जॉय करता. कोणाच्या घरचा साखरपुडा असेल, कोणाच्या घरचं लग्न असेल, कोणाला जॉब लागला, कोणाला नोकरी लागली याचाही तुम्ही एन्जॉय करता. तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, तुम्ही स्त्री असाल, फिमेल असाल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत एन्जॉय करता. मेल असाल आणि पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करता. हे तुमच्यामध्ये खूप जास्त चांगली क्वालिटीज आहे असंही दिसते. तुम्ही कोणाच्याही घरचं सेलिब्रेशन असेल, कोणाच्याही घरचा कार्यक्रम असेल त्यात तुम्ही एन्जॉय करता म्हणजे करता. हे तुमची खूप चांगली क्वालिटीज आहे. म्हणजे तुम्ही लोकांच्या आनंदात सहभागी होता, हे तुम्हाला खूप आवडते. लोकांसोबत एन्जॉय करणं, लोकांसोबत हॅपीनेस क्रिएट करणं, लोकांसोबत राहणं, लोकांसोबत खूप खूप चांगल्या प्रकारे मज्जा करणं हे तुम्हाला आवडते. तुम्ही असं विचार नाही करत की नाही तिला जॉब लागला तर
मी काय करू असं नाही करत तुम्ही कोणावरही जळत नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कोणाच्याही आनंदात सहभागी होणं तुम्हाला खूप आवडतं, म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करता. ही तुमच्यामध्ये सगळ्यात चांगली क्वालिटीज आहे, जे देवांनाही आवडते तुमची क्वालिटीज, असंही इथे दिसत आहे. आणि लोक तुमच्या पाठीमागेही तुमच्याबद्दल हे बोलताना दिसत आहे. 5 ऑफ कप्स, एक्सप्लेन प्लीज. तुम्ही खूपच चांगले आहात, दृढनिश्चयी आहात असंही दिसते. तुम्ही खूप दृढनिश्चयी आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होताना बघत आहे असंही दिसत आहे. तुम्ही खूप जास्त यशस्वी होताना दिसत आहे, इथेही दिसत आहे. आणि तुम्ही ना बॅलन्स करता तुमच्या आयुष्यामध्ये. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टीचं तुम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. ही तुमची सगळ्यात चांगली क्वालिटीज आहे. तुम्ही सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हीमध्ये संतुलन राखता, हे तुमच्यामध्ये खूप चांगली क्वालिटीज आहे. आणि तुम्ही तुमच्या मनालाही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या मनालाही इकडं तिकडं जाऊ देत नाही. एका जागी फोकस करता, एकाग्र करता, कॉन्सन्ट्रेशन करता. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात इतकी मोठी सक्सेस मिळताना दिसत आहे. तुम्हाला एवढी सक्सेस का मिळते? कारण तुम्ही कोणतेही काम करताना फोकस करता, कॉन्सन्ट्रेशन करता. आणि त्या कॉन्सन्ट्रेशननं, त्या फोकसनं तुम्ही ना तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हाला ती मिळतानाही दिसत आहे. तर आजची रीडिंग इथे संपू. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. नमस्कार. थँक्यू.